शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तक बालभारती पाठ्यपुस्तक यातील 13वी कविता एक तांबडा भोपळा। याचे पान नंबर आहे 32। एक तांबडा भोपळा आणि याचे कवयित्री आहेत पद्मिनी बिनीवाले। कवयित्री कोण आहेत? पद्मिनी बिनीवाले। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर अशी ही कविता आहे। एक तांबडा भोपळा। तांबडा म्हणजे काय? लाल। त्याला तांबड्या रंगाची शेड असल्यामुळे ते एक तांबडा भोपळा असे म्हटले आहे। हे पहा, येथे भोपळा तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे, चित्रात दाखवल्याप्रमाणे भोपळा आणि हा तांबडा भोपळा। या मुलीच्या हातात त्याची फोड आहे भोपळ्याची। मग आता आपण ही कविता पाहूया। अगोदर गाऊया, मग त्याचा मी अर्थ तुम्हाला सांगणार आहे। एक तांबडा भोपळा विळीवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला। एक तांबडा भोपळा विळीवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला। एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला। एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडतात साथ करू लागला। एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुन्नुक टुन्नुक घेऊन म्हातारीला। एक तांबडा भोपळा कुठं होता पडाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला। एक तांबडा भोपळा कुठं होता पडाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला। विद्यार्थी मित्रांनो, आता याचा आपण अर्थ समजून घेऊया। येथे काय सांगितलेलं आहे? एक तांबडा भोपळा विळीवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला। आता इथे चित्रात पहा, त्याने काय सांगितलं? एक तांबडा भोपळा विळीवर कापला। विळी सगळ्यांना माहिती आहे, कापायचं साधन। आणि त्याच्या उभ्या फोडीमध्ये हे पहा काय लपलेलं आहे, त्याच्यात अर्धचंद्र लपलेला आहे, म्हणून त्यामध्ये जणू अर्धचंद्र लपल्यासारखे वाटत आहे। पुढे एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला। काय सांगितलं इथं त्यांनी? एक तांबडा भोपळा, गोलाकार भोपळा हा, आणि तो कशात वाळवला आहे? उन्हात वाळवलेला आहे। मग उन्हात वाळवल्यावर भोपळा काय झाला? हलका झाला की नाही? मग तो पाण्यावर तरंगू लागला। तो ओला असताना जड असतो, तेव्हा पाण्यात तो बुडतो, पण वाळल्यानंतर त्याचं वजन एकदम हलकं झालं आणि तो पाण्यात असा तरंगतो, म्हणून मग बाळ्या त्याला पाठीवरती बांधून पोहू लागला। म्हणजे पोहणारा जो व्यक्ती असतो तो पाण्यात बुडत नाही। असा भोपळा जर पूर्वी हा भोपळा बांधूनच मुलं पोहायला शिकायचे। ठीक आहे। पुढे एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडतात साथ करू लागला। इथे काय सांगितलं? हे पहा, भोपळा, एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडतात साथ करू लागला। म्हणजे याचा अर्थ काय आहे की एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, तंबोऱ्याच्या तारा हलवतात, छेडतात म्हणजे काय? हलवतात, त्यातून सूर आले, भोपळा तंबोऱ्याला साथ संगत करू लागला। पुढे एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुनुक टुनुक घेऊन म्हातारीला। आता आपण म्हातारीची गोष्ट लहानपणापासून ऐकतोच, भोपळ्याची आणि म्हातारीची गोष्ट। त्यात काय आहे सांगितलेलं की एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, आणि मग तो लगेच आजीबाई आणि भोपळ्याची गोष्टीतला वाहक झाला ना मग भोपळा, आणि मग तो आजीबाईला घेऊन टुनुक टुनुक करीत पळून गेला। त्यानंतर पुढे एक तांबडा भोपळा कुठं होता पडाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला। इथं पहा, गणिताच्या पुस्तकात कसं जागोजागी दिलेला आहे एक तांबडा भोपळा
येथे गणिताच्या पुस्तकात त्यांनी शून्याच्या जागी भोपळ्याचा वापर केलेला आहे. म्हणजे जागोजागी शून्याच्या जागी प्रत्येक ठिकाणी शून्य न देता मुलांना आवड वाटावी म्हणून येथे भोपळ्याचं चित्र काढलेलं आहे. ठीक आहे, छान आहे की नाही? समजला का तुम्हाला अर्थ? आता आपण वर्गकार्य पाहणार आहोत. तर इथं काय सांगितलं आहे? कविता चालीवर म्हण. कविता चालीवर म्हणायची आहे. त्यानंतर केव्हा घडेल ते सांग. येथे फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. केव्हा? जेव्हा भोपळा विळीवरती कापला तेव्हा. त्यानंतर कोणी तारा छेडताच 7 करू लागला. केव्हा? जेव्हा तंबोऱ्याला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला तेव्हा. गेला टुनुक टुनुक घेऊन म्हातारीला. केव्हा? जेव्हा त्याला पाय लावले तेव्हा तो टुनुक टुनुक म्हातारीला घेऊन गेला. पुढे काय ते सांगा. कापण्यासाठी वापरतात. काय वापरतात? विळी. उन्हात वाळवितात. भोपळा. गणिताच्या पुस्तकातील भोपळा म्हणजे शून्याच्या रूपात. आता इथं उपक्रम दिलेला आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक ही गोष्ट मिळव, वाच व वर्गात सांग. काय करायचं? चल रे भोपळ्या. आपण लहानपणापासून ही गोष्ट ऐकत आलेलो आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक ही गोष्ट मिळवायची, वाचायची आणि ती वर्गात सांगायची. इथे पुढं काय सांगितले? वाचूया, लिहूया. इथं शब्द वाच व पाटीवर लिही. शब्द काय आहे? ख्य. ख्यवरून शब्द संख्या, मुख्य, सख्य, नवख्या. त्यानंतर क्य वाक्य, अशक्य, इतक्यात, बोक्याला. द मुद्दा, मुद्दल, हद्द, बद्दल. हे शब्द काय करायचे आहेत? वाचायचे आणि पाटीवर लिहायचे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, अभ्यास करत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.